शेतकरी असाल किंवा टोमॅटो पिकाची पहिल्यांदाच लागवड करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण होणार आहे। नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे। पावसाळी तसेच खरीप टोमॅटोची आपण 20 मे नंतर त्याच पद्धतीनं जून जुलै महिन्यात लागवड करू शकतो। लागवड करण्यासाठी आपल्याला जमिनीला एक कुळवाची पाळी मारून घ्यायची आहे। त्यानंतर आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्ट नुसार 1 ते 2 ट्रॉली सेंद्रिय खत तसेच त्याच्यामध्ये रासायनिक खत मिक्स करून जमिनीमध्ये समसमान फेकून टाकायचं आहे। त्यानंतर जमिनीला एक कुळवाची पाळी मारायची आहे किंवा बेड तयार करत असताना आपल्याला सेंद्रिय तसेच रासायनिक खत एकत्रित मिसळून आपण बेडमध्ये भरू शकता। यानंतर आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला बेड पाडून घ्यायचे आहे। बेड पाडत असताना आपली जमीन मध्यम तसेच हलकी असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड मेकरनं 5.5 ते 6 फुटी सरी पाडून घ्यायचे। 2 ओळींमध्ये 5.5 ते 6 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। त्याच पद्धतीनं 2 झाडांमध्ये आपल्याला 2 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। आपले वाण उंच वाढणारे तसेच अधिक फुटवा होणारे असेल तर आपण 2 झाडांमध्ये 2.5 फुटाचं अंतर देखील ठेवू शकतो। बेडवर आपल्याला रोपांची झिगझॅग पद्धतीनं लागवड करायची आहे। त्याच पद्धतीनं आपला जास्त पावसाचा प्रदेश असेल किंवा भाग असेल, जसं नाशिक मध्ये इगतपुरी सारखा भाग जेथे पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस पडतो, जास्त आर्द्रता असते, तर अशा भागामध्ये आपल्याला 2 ओळींमध्ये 5 फूट 5.5 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। 5 फूट 5.5 फुटी बेड पाडून घ्यायचा आहे आणि त्यावर ड्रीप मल्चिंग अंतरून 2 झाडांमध्ये 1.5 ते 2 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। बेडवर आपल्याला एक सिंगल ओळ लावायची आहे। 2 झाडांमध्ये अंतर जास्त ठेवण्याचा उद्देश हाच आहे की आपल्या झाडाला भरपूर हवा तसेच सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, तसेच जमिनीमध्ये देखील मुळांची अन्नद्रव्यासाठी होणारी स्पर्धा कमी झाली पाहिजे, झाडाला भरपूर फुटवा झाला पाहिजे, भरपूर फुलकळी संख्या वाढली पाहिजे। त्याच पद्धतीनं दाटी कमी झाल्यामुळं रोग तसेच किडींचं प्रमाण देखील आपलं कमी होणार आहे। त्याच पद्धतीनं आपली जमीन भारी काळी खोल कसदार असेल तर आपल्याला 2 ओळींमध्ये 6 फूट 7 फूट 8 फुटाचं अंतर ठेवायचं आहे आणि 2 झाडांमध्ये आपल्याला 2 ते 2.5 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। उंच वाढणाऱ्या व्हरायट्या जसं 6 फूट 8 फूट उंच वाढणाऱ्या भरपूर फुटवा असणाऱ्या व्हरायटीमध्ये आपण 2 फूट 2.5 फुटाचं अंतर ठेवणार आहोत। तर बेडवर आपल्याला झिगझॅग पद्धतीनं लागवड करायची आहे। त्याच पद्धतीनं बऱ्याच शेतकरी बांधवांकडे जुनं द्राक्षाचं स्ट्रक्चर उपलब्ध असतं, तर असे शेतकरी बांधव 2 ओळींमध्ये 8 ते 9 फुटाचं अंतर ठेवतात। त्याच पद्धतीनं 2 झाडांमध्ये 2 ते 2.5 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। झिगझॅग पद्धतीनं रोपांची लागवड करायची आहे। तर लागवड करत असताना आपापल्या जमिनीचा प्रकार तसेच आपापल्या प्रदेशाची हवामानाची स्थिती याचा अभ्यास करूनच आपल्याला लागवडीचं अंतर ठरवायचं आहे। आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या टोमॅटो पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी निश्चितच आपली मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।